नमस्कार मित्रांनो, आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला मालिकेचे नवनवीन एपिसोड सर्वात अगोदर पाहायला मिळतील. तर अप्पी आमची कलेक्टर या मालिकेमध्ये काय घडलं? कदम आणि रुपाली स्वप्नील घर सोडून जात असतात, तर अमोल त्यांना थांबवतो आणि बोलतो, बघा मी एकत्र फॅमिली चित्र काढलं आहे आणि मागील 7 वर्षे भरून काढली आहे, असं तो रुपालीकडे पाहून बोलतो. आणि अमोल रडू लागतो. त्याला रडू येत असतं आणि त्यांना जाऊ नको असं बोलत असतो. तुम्ही थांबा, इथेच थांबा असं अमोल बोलत असतो. सर्वांच्या डोळ्यात पाणी येतं. कदम अमोलला तर मिठीच मारतात आणि कदम पण रडू लागतात. स्वप्नील रुपालीच्या डोळ्यातून पाणी येते. तर कदम बोलतात, ठीक आहे बाळा, मी तुझ्यासाठी म्हणून इथे थांबतो. पण रुपाली स्वप्नीलला हे काही पटलेलं नसतं. ते त्यांच्या जाण्यावर ठाम असतात. तर सर्व बाहेर बसले असतात. तेव्हा अमोल तयारी करून येतो आणि बोलतो, चला चला, मूवी बघायला जायचं नाही आहे का? लवकर लवकर तयारी करा. मग सर्व लोक तयारी करायला जातात. सर्व तयारी करून येतात आणि मस्त पिक्चरला जातात. पण स्वप्नील आणि रुपाली काही जात नाही मूवीला. मग मूवी बघून झाल्यानंतर सर्व एका रेस्टॉरंटमध्ये जातात. रेस्टॉरंटमध्ये गेल्यानंतर अर्जुन आणि कदम हे वेगळ्या टेबलवर बसतात, कारण त्यांना सरकारांसोबत बसायचं नसतं म्हणून. मग अर्जुन आणि कदम वेगळ्या टेबलवर बसतात आणि सरकार, अप्पी वगैरे हे सर्व वेगळ्या टेबलवर बसतात. सर्व लोक मस्त मजेत जेवण करत असतात. त्यानंतर जेवण झाल्यानंतर अर्जुन बिल पे करतो. अप्पी अर्जुन जवळ येते, बोलते, तू जेवला नाहीस? अर्जुन बोलतो, नाही, मला जेवायचं नाही आहे, मला भूक नाही, मी जे काही केलं हे फक्त अमोलसाठी केलं, अमोलसाठी मी इथे आलेलो आहे मूवी बघायला. आता मला सरकारांसोबत उभं पण राहायचं नाही आहे, असं अर्जुन बोलत असतो. त्यामुळे अप्पी आणि अर्जुनमध्ये वाद होतो आणि अप्पी रागावून निघून जाते. अप्पीचं रागावणं अर्जुनला खटकलं असतं. अर्जुनला खूप वाईट वाटत असतं, म्हणून अर्जुन तिच्या मागे जातो. इकडे रुपाली घरी असताना आर्या तिला कॉल करते. रुपाली आर्याचा कॉल बघून म्हणते, ही काय कशाला कॉल करते मला? तर रुपाली आर्याचा कॉल उचलते आणि त्यानंतर आर्या विचारते, अर्जुन कुठे आहे? अर्जुन माझा फोन उचलत नाही आहे. तर रुपाली बोलते, ते सर्व मूवीला गेले आहे सरकारांसोबत. तर आर्याला धक्काच बसतो. तर आर्या रुपालीला बोलते, तुम्ही काय करतो ते तुम्हाला धड जमत नाही, असं तसं रुपालीला बोलते. रुपाली बोलते, मी खूप प्रयत्न केला, मी खूप सरकारांनी इथे बोलावलं, सर्व हे करण्याचा प्रयत्न केला, पण काही झालेलं नाही आहे. तर आर्या रुपालीला खूप काही बोलते आणि आर्या फोन ठेवून देते. रुपाली आर्या आर्या करत तिथे स्तब्ध राहते आणि रुपाली विचार करते, आता तर असं काही केलं पाहिजे की ज्याने हे पूर्ण तुटलेले पाहिजे, हे नाते पूर्ण तुटली पाहिजे, असं तिचं म्हणणं असतं. तर आता हे पाहणं रंजक ठरणार आहे की रुपाली कोणता प्लॅन करते आणि त्यानंतर ते प्लॅन अमोल कसा घालून पाडतो आणि मोना कसं रुपालीचं सत्य सर्वांसमोर आणते. त्यासाठी आमची व्हिडिओ बघत राहा. धन्यवाद. आमचे व्हिडिओ कसे वाटले आम्हाला हे नक्की कळवा आणि कमेंट जरूर करा, म्हणजे आम्हाला नवीन व्हिडिओ बनवण्यात प्रोत्साहन मिळतो. धन्यवाद.